Next point is Huygens principle. Now, according to this Huygens principle, each point on a wavefront acts as secondary source of light. जे आपण वेवफ्रंट घेतो, लोकस ऑफ ऑल पॉईंट्स जे आहेत वेअर वेव रिच्ड सायमल्टेनियसली, म्हणजे एका सोर्सपासून जी लाईट एका ठराविक टाईमनंतर एका सर्व पॉईंट्सना जे पोचलेले आहे ते सगळे पॉईंट्स आपण जोडले की त्याला आपण वेवफ्रंट म्हणतो. हे जे वेवफ्रंटचे पॉईंट आहेत हे वेवफ्रंटचे पॉईंट्स सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ॲक्ट होतात. सेकंडरी सोर्स म्हणजे काय, तर त्याची ओन लाईट नसते, स्वतःची लाईट नाही, दुसऱ्या सोर्सपासून आलेली लाईट ते ॲब्सॉर्ब करायची आणखीन एकतर रिफ्लेक्ट करायची किंवा डिफ्रॅक्ट करायची, ह्याला आपण सेकंडरी सोर्स म्हणतो. इमिटिंग सेकंडरी लाईट वेव्स कॉल्ड वेवलेट्स, ते जे बाहेर पडणारे जे वेव्ज आहेत त्याला आपण सेकंडरी वेवलेट म्हणतो. इन ऑल डायरेक्शन, तो सर्व जे पॉईंट्स आहेत ते सर्व पॉईंट्स ऑल डायरेक्शनमध्ये परत लाईट इमिट करतात. विच ट्रॅव्हल विथ स्पीड ऑफ लाईट इन द मीडियम, परत ती पण लाईट ही स्पीड ऑफ लाईट दॅट इज वेलॉसिटी ऑफ लाईट सी दॅट इज 3 × 10⁸ एवढ्या स्पीडनं जात असते. द न्यू वेवफ्रंट कॅन बी ऑब्टेन्ड बाय टेकिंग द एनव्हलप ऑफ दीज सेकंडरी वेवलेट्स ट्रॅव्हलिंग इन द फॉरवर्ड डायरेक्शन. परत त्यांच्या पण आणि परत आपण नेक्स्ट सेकंड वेवफ्रंट आपण काढू शकतो, त्याला आपण सेकंडरी वेवलेट म्हणतो. अँड दस द एनव्हलप ऑफ सेकंडरी वेवलेट इन फॉरवर्ड डायरेक्शन, द वेवलेट्स ट्रॅव्हलिंग इन बॅकवर्ड डायरेक्शन आर इनइफेक्टिव्ह. तर त्यामध्ये आपण काढलेल्या वेवलेट जे आहेत ह्या वेवलेट ह्या फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये इफेक्टिव्ह असतात पण बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये इफेक्टिव्ह नसतात. तर डायग्राममध्ये बघा हे जे कलर जे आहे ही रिंग ही स्पेरिकल शेप आहे, हे लोकस ऑफ ऑल पॉईंट्स वेअर वेव रीच सायमल्टेनियसली. तर थांबवल्यानंतर हे आपल्याला पॉईंट दिसतं बघा, पॉज केल्यानंतर हे जे पॉईंट्स आहेत हे, तर हे वेवफ्रंट आहेत, हे लोकस ऑफ ऑल पॉईंट्स वेअर वेव रीच सायमल्टेनियसली, एकाच वेळी वेव जिथं रीच झालेले आहे ते सर्व पॉईंट्स आपण घेतलेले आहेत. आणि हे जे सर्व पॉईंट्स आहेत अकॉर्डिंग टू हायजिन्स प्रिन्सिपल हे सर्व पॉईंट्स सेकंडरी सोर्स ऑफ लाईटने ॲक्ट होतात. सेकंडरी सोर्स म्हणजे काय, यांना ह्या प्रायमरी सोर्सची लाईट जी मिळालेली आहे ही प्रायमरी सोर्सची लाईट ॲब्सॉर्ब करून परत हे सोर्स काय करायला येतात, परत ती लाईट रिरेडिएट किंवा रिफ्लेक्ट करायला किंवा डिफ्रॅक्ट करायला, आणि परत ते जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स सोर्स ऑफ लाईटसारखे ॲक्ट होतात पण ते सेकंडरी सोर्स आहेत कारण त्यांची स्वतःची लाईट नाही. इकडून आलेली ही प्रायमरी लाईट जी आहे ही लाईट त्यांनी घेतलेली आहे, आणखीन रिफ्लेक्ट किंवा डिफ्रॅक्ट केले, आणखीन इथून बघा हे पॉईंट्स आहेत ना, हे पॉईंट्स परत ते लाईट बाहेर आता इमिट करतील आणि त्या प्रत्येक बाहेर लिमिट केलेलं लाईट जे आहे त्यांचे पण आपण जर पर्टिक्युलर टाईमनंतर हे लोकस पॉईंट जोडले तर हे सर्कल्स छोटे छोटे सर्कल तयार होईल, असे डायग्राम तयार होईल. हे सेकंडरी जे वेवफ्रंट तयार झालं त्याला सेकंडरी वेवलेट म्हणतो. असे पुढं आपण वेगवेगळ्या टाईमसाठी आपण हे वेवफ्रंट जे आहेत सेकंडरी वेवलेट्स आपण काढू शकतो यामध्ये. दिस इज हायजिन्स प्रिन्सिपल. नेक्स्ट वन इज प्लेन वेवफ्रंट. नाउ हायजिन्स कन्स्ट्रक्शन फॉर दिस प्लेन वेवफ्रंट. आपण प्लेन वेवफ्रंट जे ही प्लेन वेवफ्रंट आपण हायजिन्सच्या प्रिन्सिपलनुसार आपण प्लेन वेवफ्रंट आपण इथं ड्रॉ करायचे आहे. त्यासाठी आपण हे डायग्राम घेतलेले कन्सिडर केले आहे. लेट अस फर्स्ट कन्सिडर अ प्लेन वेवफ्रंट ए बी ॲट टाईम टी = 0 ॲज शोन इन ए बी दॅट इज इन फिगर ए. फिगर एमध्ये आपण ए बी दाखवलं बघा, ए टू बी हे प्लेन वेवफ्रंट आहे. ह्या प्लेन वेवफ्रंट जे आहे हे लोकस ऑफ ऑल पॉईंट्स वेव रीच्ड सायमल्टेनियसली हे लोकस ऑफ पॉईंट्स आपण घेतलेत, ही प्लेन वेवफ्रंट आहे. आता या प्लेन वेवफ्रंटवरचे सर्व पॉईंट जे आहेत हे अकॉर्डिंग टू हायजिन्स थेरी, अकॉर्डिंग टू हायजिन्स प्रिन्सिपल, each point on this wavefront will act as secondary source of light and will emit spherical wavelets. तर ए बी जे आहे ही ए बी लाईनवरचे सर्व पॉईंट्स काय करतील, इकडून आलेली प्रायमरीची लाईट ही घेतील, आणखीन परत रिफ्लेक्ट किंवा डिफ्रॅक्ट करून ऑल डायरेक्शनमध्ये परत ही लाईट इमिट करतील. तर ही जी इमिट केलेली लाईट आहे ही पण स्पेरिकल वेवलेट्स आहेत. द वेवलेट्स ट्रॅव्हलिंग इन द फॉरवर्ड डायरेक्शन आर इफेक्टिव्ह अँड बॅकवर्ड ट्रॅव्हलिंग वेवलेट्स आर इनइफेक्टिव्ह. ॲक्च्युली हे स्पेरिकल शेप हा दोन्ही डायरेक्शनला येतो, पण हे फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये हे इफेक्टिव्ह आहे. बॅकवर्ड डायरेक्शनचा हा हाफ सेमी सर्क्युलर पार्ट आपण दाखवलेला नाही, हे हाफ सेमी सर्क्युलर पार्ट दाखवलं आहे कारण ही इकडून इकडे लाईट वेव चाललेली आहे. त्यामुळे फॉरवर्ड डायरेक्शन जे आहे ह्या फॉरवर्ड डायरेक्शनमधली वेवलेट जी आहे ही इफेक्टिव्ह आहे, बॅकवर्ड डायरेक्शनची वेवलेट इफेक्टिव्ह नाही. त्यामुळं हा हाफ पार्ट आपण स्पेरिकल सरफेसचा दाखवलेला नाही यामध्ये. द वेवलेट्स विल बी इन द फॉर्म ऑफ हेमिस्फियर्स अँड ॲट अ लेटर टाईम टी = T द रेडियस ऑफ द हेमिस्फियर विल बी VT वेअर V इज द स्पीड ऑफ लाईट. तर आपण वेलॉसिटी इंटू टाईम केल्यानंतर ही जी डिस्टन्स आहे एवढे हे आपण स्पिअर जे काढलेत हे जे ही सेकंडरी वेवलेट्स आहेत, ह्या स्पेरिकल वेवफ्रंट हे सेकंडरी वेवलेट आहेत. आणि सर्वांना जे आपण कॉमन टँजंट काढल्या ही कॉमन टँजंट A' B' जे आहे ही A' B'. द वेवफ्रंट ॲट टाईम T विल बी एनव्हलप ऑफ ऑल दीज हेमिस्पेरिकल वेवलेट्स अँड विल बी प्लेन A' B' ॲज शोन इन फिगर. तर हे A' B' जे आहे हे A' B' ही वेवफ्रंट आफ्टर टाईम T कॅपिटल T टाईम एवढ्या टाईमनंतरची ही वेवफ्रंट आहे सेकंडरी. त्यानंतर हे जे स्पेरिकल सरफेस हे सेकंडरी वेवलेट्स आहेत आणि ए बी हे प्रायमरी वेवफ्रंट आहे. हे आपण हायजिन्स
construction for plane wavefront पाहिलं आपण. Next one is spherical wavefront. Again, Huygens construction for spherical wavefront. Now consider this diagram. In this case, similarly, the position of spherical wavefront at time t equals 0 as shown in figure AB, that is B figure. हे B figure मध्ये आपण AB जे ही पोझिशन आहे स्पेरिकल वेव्हफ्रंटची AB. हे इथं सोर्स आहे, इथून गेलेलं लाईट जे हे एका ठराविक वेळेनंतर ठराविक टाईमनंतर हे जे पॉईंट्स रीच झाले ते सर्व पॉईंट्स आपण जोडले की ही स्पेरिकल वेव्हफ्रंट तयार झाले. आणि या स्पेरिकल वेव्हफ्रंटचे पॉईंट जे आहेत हे सर्व पॉईंट्स AB ह्या आपण दाखवले आहेत. स्पेरिकल वेव्हफ्रंट हे सगळे पॉईंट्स सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ॲक्ट होतील. The wavelets emitted in the forward direction by point on AB will be hemispherical as shown in figure. तर हे जे AB जे आहेत हे सर्व पॉईंट्स सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ॲक्ट होतील आणि परत ऑल डायरेक्शनमध्ये ही लाईट इमिट करतील. पण ही ओनली फॉरवर्ड डायरेक्शन लाईट इफेक्टिव्ह असते म्हणून आपण हाफ पार्ट एवढा दाखवला आहे सेमी स्पेरिकल. हे बॅक साईडचा हाफ पार्ट दाखवलेला नाही कारण बॅकवर्ड डायरेक्शनचा हा वेवलेट जे इफेक्टिव्ह नसते. हे फॉरवर्ड डायरेक्शनचे सगळे हे जे आहेत सर्व हेमी स्पेरिकल हे डायग्राम दाखवले आहेत हे वेवलेट्स आहेत. तर ह्या सेकंडरी वेवलेट्स आहेत. आणि सेकंडरी वेवलेटला आपण जर कॉमन टॅन्जन काढली तर ही वेवफ्रंट ॲट टाईम टी आहे. तर हे सगळे सोर्स ऑफ लाईट सेकंडरी सोर्स ऑफ लाईट दाखवले बघा. सेकंडरी सोर्स आहेत हे ABचे. त्यानंतर हे सेकंडरी वेवलेट्स आहेत. हा स्पेरिकल हाफ सेमी स्पेरिकल दाखवलेत ना हे सेकंडरी वेवलेट्स आहेत. आणि सर्वांना जे कॉमन टॅन्जन काढले ही वेवफ्रंट ॲट टाईम टी टाईमनंतर वेवफ्रंट आहे. हे स्पेरिकल वेवफ्रंट Huygens construction for spherical wavefront. At time t, the radius of these spheres will be v into t and their envelope will be a spherical surface a dash b dash. तर ही envelope आहे a dash b dash spherical surface आहे. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.